नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, आजचा जो विषय आहे तो अतिशय वादग्रस्त विषय आहे आणि ऐतिहासिक विषय आहे आणि महत्त्वाचा सुद्धा विषय आहे. काल आपण संपूर्ण देशामध्ये आणि जगभरातल्या भारतीयांनी देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. मोठ्या उत्साहानं साजरा केला. जर 80 वर्षानंतर इतका उत्साह असेल तर स्वातंत्र्याचा पहिला दिवस किती उत्साहाचा असेल आपण कल्पना करायला काहीच हरकत नाही. आणि तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. 150 वर्ष भारतीय माणूस स्वातंत्र्यासाठी तडफडत होता, चरफडत होता, तळमळत होता, लढत होता, झगडत होता, संघर्ष करत होता, आपल्या प्राणाचं बलिदान करत होता, तुरुंगात खितपत होता. त्याला स्वातंत्र्य हवं होतं आणि 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. असंच आपण आजपर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचत आलो आहे. ते खोटं आहे असंही नाही, पण ते 100% खरं आहे असंही नाही. आणि यामागचं खरं काय आणि खोटं काय याची चिकित्सा आपण आजच्या या भागामध्ये करणार आहोत. मित्रांनो, काल 15 ऑगस्ट 2026ला आपण आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि आज आहे 16 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचं सुद्धा इतिहासामध्ये एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या गोष्टीवरच आज आपण बोलणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है अशी घोषणाबाजी केली, अशी नारेबाजी केली आणि त्यांनी मोर्चा काढला. अशा पद्धतीच्या काही नोंदी आणि तत्कालीन समाजातले काही लोक ज्यांनी अण्णाभाऊला पाहिलं होतं, ज्यांनी त्या निदर्शनात सहभाग घेतलेला होता, ज्या त्या मोर्चामध्ये चालले होते, त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. परंतु काही लोक मात्र अशी घटना इतिहासात झालीच नाही किंवा 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी ये आज़ादी झूठी है अशा पद्धतीचा कुठला मोर्चा काढलाच नाही, अशा पद्धतीचा दावा करतात आणि या मोर्चावरती आक्षेप घेतात. मित्र हो, हा मोर्चा निघालाच नाही असे जे जे लोक बोलतात ते त्यांचं मत का तसं मांडतायत काय समजायला मार्ग नाहीये. परंतु कदाचित काही कारण असेल, परंतु अण्णाभाऊंनी तो मोर्चा काढला नाही असं मात्र ते ठासून सांगत असतात आणि फार ताकदीनं हे सांगत असतात, असा मोर्चा झालाच नाही वगैरे वगैरे. आणि याच्यामध्ये काही बौद्ध समाजातले बांधव आहेत, तर काही पुरोगामी म्हणवणारे, मी तर ढोंगीच म्हणतो, असे ढोंगी पुरोगामी आहेत. बाबुराव गुरव यांनी आपल्या संशोधनाचा PhDचा जो प्रबंध आहे त्या प्रबंधामध्ये ही गोष्ट नोंद केलेली आहे की 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला होता आणि ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है अशा पद्धतीचा नाराही त्याने दिला होता, असं बाबुराव गुरवांच्या त्या PhDच्या प्रबंधामध्ये आहे. परंतु जे लोक म्हणतात की अण्णाभाऊंनी असा मोर्चा काढलाच नाही, अण्णाभाऊ असा मोर्चा काढणं शक्यच नाही, त्याबद्दल ते जे दावे करतात त्यामध्ये 2 दावे प्रमुख आहेत. त्यातला एक असा की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी अण्णाभाऊ साठे आपल्या 2 मानस कन्यांना सोबत घेऊन, शांता आणि शकुंतला, दुर्दैवानं आज त्या दोघींचंही निधन झालं आहे, तर या दोघींना घेऊन ते 15 ऑगस्टची रोषणाई बघायला चिरागनगरवरून ते थेट गेटवे ऑफ इंडियापर्यंत आलेले होते. ताजमहल हॉटेलच्या समोर असलेले गेटवे ऑफ इंडिया आणि संपूर्ण नरिमन पॉइंट आणि ती सगळी गुलाब्यातली झगमगाट बघून, रोषणाई बघून सगळेच दिपून गेले होते. त्या 2 अण्णाभाऊंच्या मानसकन्या आनंदी झालेल्या होत्या, उल्हासित झाल्या होत्या. त्यांनी 15 ऑगस्टची रोषणाई बघितली आणि ती रोषणाई बघून, लाइटिंग बघून, रंगीबेरंगी सगळं बघून, झगमगाट, त्यांनाही वाटलं असेल की खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. रस्त्याच्या फुटपाथवरून अण्णाभाऊ साठे या 2 मुलींना घेऊन फिरत होते आणि अण्णाभाऊ सारखा जागतिक कीर्तीचा कलावंत आणि लेखक स्वातंत्र्य कुठे आहे त्याचा शोध घेत होते. ती संपूर्ण रात्र
मध्यरात्रीपर्यंत ते फिरले आणि आपल्या 2 मुलींना घेऊन चिराग नगरला गेले आणि दुसऱ्या दिवशी उठून सरळ आझाद मैदानावरती आले आणि त्यांनी म्हणे तो घोषणाबाजी केली, नाराबाजी केली. परंतु लोकांचं म्हणणं असं आहे, जे हे मोर्चा झाला नाही म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की जी व्यक्ती 15 ऑगस्टला आपल्या 2 मुलींना घेऊन सगळा परिसर फिरते, ती व्यक्ती 15 ऑगस्टचे हे झोटी आहे असं दुसऱ्या दिवशी लगेच कसं काय म्हणू शकतं. काही लोकांनी असा दावा केला आहे की पोलीस स्टेशनला नोंदच नाही तर तो मोर्चा झाला असं कसं मानायचं. काही लोक असंही म्हणतात की कम्युनिस्टांच्या कागदपत्रात कुठेही या मोर्चाबद्दलची नोंद नाही, त्यामुळं आपण कसं समजायचं की हा मोर्चा झाला. उलट ते असंही मानतात की मोर्चा झालाच नाही आणि उगीच ही अशी एक अफवा आहे, हे खोटं आहे आणि ते अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाला चिकटवलेलं आहे, अशा पद्धतीचं हे लोक म्हणतात. मग आपल्याला आजच्या या चर्चेमध्ये हेच सिद्ध करायचं आहे की मोर्चा झाला की नाही आणि जर ए आझादी झूठी है हा नारा, ही घोषणा खरी आहे की खोटी आहे, यामागचं नेमकं सत्य काय आहे ते आपण शोधणार आहोत. ही घोषणा खरी की खोटी, तो मोर्चा निघाला हा खरा की खोटा, त्याची चिकित्सा आपण आज इथं करणार आहोत. मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष. मी आपल्याला सांगतो की 16 ऑगस्ट 1947ला अण्णाभाऊंनी जो मोर्चा काढला, जो घोषणा दिली की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, याचा अमृत महोत्सवी वर्ष 16 ऑगस्ट 2022 होतं आणि 16 ऑगस्ट 2022 रोजी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या समविचारी मित्रांना, वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांना सोबत घेऊन आझाद मैदानावर ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है या घोषणेचा अमृत महोत्सव आम्ही आझाद मैदानमध्ये साजरा केलेला होता. माझ्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची होती. आम्ही या घोषणेचा अमृत महोत्सव केलेला आहे. दलित महासंघ आणि आम्ही स्वतः अण्णाभाऊंनी हा मोर्चा काढलेला आहे. ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है या घोषणेचे आम्ही समर्थक आहोत आणि म्हणून आम्ही तो अमृत महोत्सव साजरा केला. आमचे काही मुद्दे आहेत. मोर्चाबाबत विरोधक काय म्हणतात, आम्ही काय म्हणत आहोत, त्यामध्ये लोकांचं म्हणणं आहे, मगाशी मी आपल्याला सांगितलं की 15 ऑगस्टला जी व्यक्ती किंवा अण्णाभाऊ जर आपल्या 2 मुलींना घेऊन ती सगळी रोषणाई बघत असतील, 15 ऑगस्टचा आनंद लुटत असतील, तर ते 16 ऑगस्टला ए आझादी झूठी है असं कसं काय म्हणू शकतात. मित्रहो, गणपती उत्सव असतो. या गणपती उत्सवमध्ये जे जे लोक ते सगळी सजावट आणि सगळी रोषणाई बघत असतात, ते सगळे खरंच गणपतीचे भक्त असतात, त्या सगळ्या उत्सवाचे समर्थकच असतात असं आपण कशाच्या आधारे म्हणू शकतो. मी अनेक ठिकाणी जात असतो, मी अनेक ठिकाणी येत असतो, बघत असतो, मी देखावे पाहत असतो, पण मी त्या देखावे पाहतोय म्हणून त्या देखावे ज्यांनी केलेत किंवा ज्यांच्यासाठी केलेत त्या विचारांचा मी समर्थक असू शकतो, हे मात्र मी मान्य करायला तयार नाही. मी आपल्याला अनेक गोष्टी सांगेन. मी जपानला जाऊन आलोय, मी थायलंडला जाऊन आलोय, मी हाँगकाँगला गेलेलो आहे. तिथं मी अनेक मोठमोठी विहार पाहिली. मी इटलीला गेलो, रोमला गेलो, तिथं मी व्हॅटिकन सिटीमध्ये चर्च पाहिलं. एवढंच नाही तर मी अमृतसरला जाऊन शिखांचं मंदिर पाहिलं, गुरुद्वारा पाहिलं. मी अनेक ठिकाणी वाराणसी गेलो, त्यावेळेला हिंदूंचं मंदिर पाहिलं, मी त्याला भेट दिलेली आहे. म्हणजे मी बुद्ध विहाराला भेट दिली, मी व्हॅटिकन सिटीच्या इंटरनॅशनल त्या चर्चला भेट दिली, मी शिखांच्या गुरुद्वाराला भेटी दिलेल्या आहेत, मी अनेक मोठ्या मोठ्या मंदिरांनाही भेटी दिल्या. याचा अर्थ मी कोण, मला कोण समजणार तुम्ही? मला हिंदू समजणार, बौद्ध समजणार, ख्रिश्चन समजणार की शीख समजणार? मी कोण? मला असं वाटतं की एखाद्या ठिकाणी भेट देणं म्हणजे त्या गोष्टीचं समर्थन करतं असं होऊ शकत नाही. म्हणूनच अण्णाभाऊ 15 ऑगस्टला आपल्या मुलींना घेऊन 15 ऑगस्टला ती रोषणाई बघायला फिरत होते, याचा अर्थ ते 15 ऑगस्टच्या भूमिकेचे समर्थकच होते असं मानण्याचं मुळीच कारण नाही. तर्कशास्त्रामध्ये हे बसत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की काही लोक म्हणतात की पोलीस स्टेशनला नोंद नाही. अरे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले, 16 ऑगस्टला कुठं नोंद करणार? मी स्वतः दलित महासंघाच्या माध्यमातून शेकडो आंदोलन केलेले आहेत. त्यापैकी कितीतरी आंदोलनं अशी आहेत की ज्याची आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही नोंदच होऊ दिलेली नाही. आम्ही गेलो आणि अचानक आंदोलन केलेलं आहे. त्याचं काय करणार तुम्ही? जर आजही 2000 म्हणजे 21व्या शतकामध्ये नोंदीशिवाय जर आम्ही आंदोलन करत असू
तर 16 ऑगस्टला नोंद नाही म्हणून कुठली कोल्हेकुई करताय? मला वाटतं हे बरोबर नाही. तुम्हाला अण्णाभाऊ साठेंनाच विरोध करायचा आहे, त्यांच्या या घोषणेला विरोध करायचा आहे. त्यांनी मोर्चा काढलाच नाही हे तुम्हाला साबित करायचं आहे, म्हणून असे लोक अशा पद्धतीची टीका करतायत. म्हणूनच मित्रांनो, हा मोर्चा झाला की नाही, ये आझादी झूठी है ही घोषणा खरी की खोटी, याचीच तर चिकित्सा आपल्याला या चर्चेमध्ये करायची आहे. मित्रहो, आपल्याला माहित आहे की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं असं सगळं सांगतायत. अनेक पुस्तकामध्ये तसं लिहिलेलं आहे आणि आपण ते वाचत असतो, परीक्षेमध्ये लिहित पण असतो आणि भाषणात पण ठोकून देत असतो की 15 ऑगस्ट 47ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग याच्याबद्दल जे स्वातंत्र्य मिळालं त्याबद्दल 2 पद्धतीचे लोक फार खुश होते. मी 15 ऑगस्ट 1947ची गोष्ट करतोय. 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं, या बाबतीत भारतात काँग्रेस खुश होती आणि पाकिस्तानमध्ये, दोन्ही पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीग खुश होती. मित्र, पुन्हा असं सांगेन की भारतामध्ये नेहरू खुश होते आणि पाकिस्तानात जिना खुश होते. बस ही खुशी ह्या 2 पक्षातल्या लोकांचीच होती आणि बहुसंख्य पद्धतीनं याच लोकांनी ही रोषणाई केलेली आहे. त्यांना समर्थन देणाऱ्या भांडवलदारांनी, जमीनदारांनी ही रोषणाई केलेली आहे आणि 15 ऑगस्ट 47चा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. मित्रांनो, 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले, वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले, मौलाना आझाद शिक्षण मंत्री झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री झाले, सगळं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, अशा पद्धतीचा घोषणा, अशा पद्धतीचा नारा, अशा पद्धतीची निदर्शनं, अशा पद्धतीची घोषणेबाजी झालेली आहे. मित्रा, अनेक ठिकाणी ही भूमिका अनेक लोकांनी मांडलेली आहे आणि ती खोटी नाही, ती खरी आहे. मी सहज म्हणून थोडासा आपल्याला सांगतो की 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1608 मध्ये ही ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या निमित्तानं भारतात पहिल्यांदा सुरतमध्ये आली. सुरतमध्ये देशात मुघलांचं राज्य होतं, पण सुरतमध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. 1613 मध्ये सुरतेची वखार जी पोर्तुगीजांच्याकडे होती ती ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतली, पोर्तुगीजांचा पराभव केला. 1757ला रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली प्लासीची लढाई झाली आणि सिराज उद्दौला याचा पराभव करून ईस्ट इंडिया कंपनीनं बंगाल ताब्यात घेतला. पुढं 1765ला बंगाल, बिहार, ओरिसा या सगळ्या राज्यांचे दिवाणी हक्क या कंपनीनं आपल्याकडे घेतले आणि त्या बाबतीत मुघल सम्राट शाह आलम दुसरा याच्याकडून हे आपले दिवाणी हक्क त्यांनी मिळवले. म्हणजे प्लासीच्या लढाईनं भारतातल्या अनेक प्रांतामध्ये ईस्ट इंडिया ही व्यापारी कंपनीनं देशाची सूत्र हातात घ्यायला सुरुवात केली आणि ही सूत्र 1857 पासून जवळपास 1858 पर्यंत त्यांच्याकडे होती. संपूर्ण देश या कंपनीनं व्यापाराच्या निमित्तानं आपल्या ताब्यात घेतला. अनेक संस्थानं खालसा केली, डलहौसी वगैरे अनेक संस्थानं खालसा केली. अनेक राज्य संस्थानामध्ये असंतोष निर्माण झाला आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की 1857ला बंड झालं. त्याला कोणी स्वातंत्र्य समर म्हणतं, कोणी स्वातंत्र्य संग्राम म्हणतं, कोणी उठाव म्हणतं, पण 1857ला तो झाला आणि मोठ्या प्रमाणावर उठाव होता. देश पातळीवरचा तो उठाव होता आणि या उठावाची दखल ब्रिटिश राजानं घेतली, ब्रिटिश क्राऊननं घेतली, ब्रिटिश राणीनं घेतली आणि पार्लमेंटनं घेतली आणि 1858ला त्यांनी जाहीर केलं की आजपासून कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य समाप्त करत आहोत आणि त्या ब्रिटिश पार्लमेंटनं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858ला स्थापन केला, पास केला आणि ईस्ट इंडिया कंपनीचं काम बंद करून सगळ्या देशाची सूत्र ब्रिटिश पार्लमेंट आणि राणीनं आपल्या हातात घेतली. ब्रिटिश त्यावेळेला क्वीन व्हिक्टोरिया, राणी व्हिक्टोरिया हिचं राज्य इंग्लंडमध्ये होतं.
युनायटेड किंगडमवरती होतं आणि एक नवा कारभार 1858 पासून सुरू झाला. मित्रहो, आपण म्हणतो ब्रिटिशांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं, कोणी म्हणतं 200 वर्ष राज्य केलं, पण मी सहज म्हणून एक आकडेवारी शोधण्याचा प्रयत्न केला. 1608 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्तानं ब्रिटिश भारतात आलेले आहेत. 1608 आणि गेलेत 1950ला अधिकृत. म्हणजे 1608 ते 1857 जवळपास 250 वर्ष ब्रिटिश भारतावर राज्य करत आलेले आहेत. आणि 1858 ते 1850 पर्यंत म्हणजे जवळपास 92 वर्ष 90 वर्ष ब्रिटिश राणीनं राज्य आपल्या देशावरती केलेलं आहे, ब्रिटिश राजानं आपल्यावर राज्य केलेलं आहे. तर हा साधारण म्हणजे जवळपास 300 वर्ष किंवा 340 वर्ष ब्रिटिशांनी भारत आपल्या ताब्यात ठेवलेला आहे. हा एक नवा इतिहास मी आपल्याला सांगेन. जे काही नवीन मंडळी आहेत त्यांच्यासाठी तर हा नक्कीच नवा आहे. ब्रिटिशांचं राज्य मित्रांनो जगावर होतं. असं म्हणतात की यांच्या राज्यावर सूर्य मावळत नाही. आशियामध्ये होतं, युरोपमध्ये होतं, अमेरिकेत होतं, आफ्रिकेत होतं, सर्व खंडामधल्या अनेक देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि प्रत्येक ठिकाणी युद्ध, संघर्ष, लढाया सुरूच होत्या. युनायटेड किंगडम आणि ब्रिटिश राणीचं सरकार प्रचंड मजबूत होतं, प्रभावशाली होतं, हे खरं आहे. पण सातत्यानं होत असणाऱ्या लढाया आणि संघर्षानं हे सरकार कुठंतरी थकत चाललं होतं, अस्वस्थ होत चाललं होतं, कमजोर होत चाललं होतं. कंट्रोल करणं जगावर शक्य होत नाही असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यातच पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध त्यांना अक्षरशः इंग्लंडचं कंबरडं मोडलं. आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान झालं, फार मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली आणि प्रचंड अडचणीत स्वतः ब्रिटिश राणीचं सरकार आलं. आणि त्यानंतर जे जे राज्य, देश आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणत होते, त्यांना स्वातंत्र्य देऊन हे सरकार, हे राज्य ब्रिटिश मोकळे झालेत अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, 18 जुलै म्हणजे भारत सरकार म्हणत होतं, संघर्ष चालू होता, आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आणि शेवटी 18 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा केला. इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ इंडिया 1947ला तो कायदा झाला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. आणि त्यांनी सांगितलं, हे घ्या स्वातंत्र्य. म्हणजे आपण म्हणत होतो आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आणि ते म्हणले हे घ्या स्वातंत्र्य, आणि त्यांनी कायदा केला. हा कायदा एकतर्फी आहे. या कायद्यावर पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, कुठल्याही भारतीयाची सही नाही, कुठल्याही मुस्लिम राष्ट्रातल्या कोणाची सही नाही, जिनाची सही नाही. त्यांनीच कायदा केला, स्वातंत्र्य तुम्हाला दिलं. 18 जुलै 47ला कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये लिहिलं 15 ऑगस्टपासून भारत आणि पाकिस्तान हे देश स्वतंत्र होतील. पण त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं त्यांनी 2 शब्द टाकलेले होते आणि त्यांनी त्यात लिहिलं होतं की स्वतंत्र होतील, पण भारत आणि पाकिस्तान ही 2 देश डोमिनियन स्टेट राहतील. डोमिनियन स्टेट हे त्या कायद्यात आहे. आणि इथंच खरी मेख आहे त्या कायद्यातली. डोमिनियन स्टेट, डोमिनियन्स ऑफ इंडिया म्हणजे काय? तर डोमिनियन स्टेट याचा अर्थ असा आहे मित्रांनो, डोमिनियन या शब्दाचा पहिला अर्थ असा आहे की अधिपत्याखाली असणं. डोमिनियन, डॉमिनन्स कुणाचा तरी दुसऱ्याच असणार आणि स्वातंत्र्य इकडं असणार आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र जरी झाला असला तरी तो ब्रिटिशांच्या अधिपत्याखालीच असणार. त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे डोमिनियन स्टेट. डोमिनियन म्हणजे मोठ्या साम्राज्याचा एक छोटासा भाग. म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे 2 देश असू शकतात, पण ब्रिटिश साम्राज्याचेच हे 2 भाग असणार. 15 ऑगस्ट 1947 नंतर सुद्धा असं त्या कायद्यामध्येच लिहिलेलं आहे. आणि ज्या कायद्याचं नाव आहे इंडिपेंडन्स इंडिया ॲक्ट. ब्रिटिश सत्तेचाच एक भाग म्हणून भारत आणि पाकिस्तान असे 2 देश झाले. म्हणजे हे डोमिनियन म्हणजे काय? डॉमिनन्स ब्रिटिशांचा असणार. म्हणजे एखादी शाळा आहे, त्या शाळेमध्ये स्टाफ तुमचा, विद्यार्थी तुमचे, पण प्रिन्सिपॉल ब्रिटिश. ब्रिटिश आमचा प्रिन्सिपॉल असणार. आपण म्हणतो विधानसभेमध्ये असतंय की संसदेचा अध्यक्ष असतो आणि सगळे आमदार म्हणत असतात, अध्यक्ष महोदय
अध्यक्ष महाराज असं म्हणत असतात आणि आपलं म्हणणं सांगत असतात. संसदेमध्ये सुद्धा खासदार असतात, ते सगळे म्हणत असतात अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय. तसं भारतामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जरी असले, वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान असले किंवा जे कोणी असतील मंत्रिमंडळात किंवा जे कोणी असतील ते, हे सगळेच म्हणणार आमचा देश सुंदर. पण कोणाला म्हणणार? अध्यक्ष महोदय. हा जो अध्यक्ष आहे ब्रिटिशांची राणी आहे, ब्रिटिशांचा राजा आहे. आणि म्हणून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य 47ला मिळालं असलं, ही सगळी दिग्गज माणसं मंत्रिमंडळात जरी असली तरी सुद्धा राजा ब्रिटिशच होता. पंतप्रधान नेहरू असले तरी राष्ट्रप्रमुख ब्रिटिशांचा राजा होता आणि त्या राजाचं नाव आहे जॉर्ज सेकंड, दुसरा जॉर्ज. आणि त्याच्याच नावानं भारतातलं राज्य चालणार अशा पद्धतीचा तो कायदा होता. आपल्याला माहित आहे की लॉर्ड माउंटबॅटन हे गव्हर्नर जनरल होते. म्हणजे नेहरू जरी पंतप्रधान असले तरी सुद्धा माउंटबॅटन गव्हर्नर जनरल, म्हणजे त्या जॉर्ज दुसरा राजा, जॉर्ज दुसरा त्याचे प्रतिनिधी म्हणून ते इथं होते. जून 1948ला सी राजगोपालचारी गव्हर्नर जनरल झाले. भारतातले ते पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल. ते जरी भारतीय असले तरी ते सुद्धा जॉर्ज दुसरा याच्याच नावानं तिथं बसलेले होते. म्हणजे 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र जरी झाला असला तरी तो ब्रिटिश राजाच्या आधिपत्याखालीच कारभार करत होता. हे सगळे पंतप्रधानापासूनचे सगळे मंत्री जॉर्ज सेकंडला उद्देशूनच सगळं काम करत होते. आणि म्हणून मित्रांनो, हे डॉमिनियन स्टेट म्हणून ओळखलं जातं. आणि हे अशा पद्धतीचं स्वातंत्र्य 15 ऑगस्टला जर मिळत असेल तर हे कसलं स्वातंत्र्य आहे? हे खरं स्वातंत्र्य नाही आहे, खोटं स्वातंत्र्य आहे, हे नकली स्वातंत्र्य आहे. आणि हे पूर्ण स्वातंत्र्य नाही अशा पद्धतीची भूमिका भारतातल्या अनेक लोकांनी घेतलेली आहे, अनेक राजकीय पक्षांनी घेतलेली आहे, अनेक संघटनांनी भूमिका घेतलेली आहे. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय ना, मग नियंत्रण ब्रिटिश राजाचं कशाला पाहिजे? आणि जर ब्रिटिश राजाचंच नियंत्रण असेल तर हे कसलं आलंय स्वातंत्र्य? आणि आम्हाला हे डोमिनियन स्टेट आणि स्टेटस नाही पाहिजे, म्हणून हा असंतोष सुरू झालेला होता. ब्रिटिश राजाचं पूर्ण नियंत्रण म्हणजे किती नियंत्रण? भारत तरी स्वतंत्र झाला असला तरी भारताच्या नेहरूंना आपली स्वतःची परराष्ट्र नीती ठरवता येणार नव्हती. भारताला आपली स्वतःची संरक्षणविषयक भूमिका घेता येणार नव्हती. ते राजाच ठरवणार ब्रिटिशांचा. मग जर परराष्ट्र नीती ठरवता येणार नसेल, संरक्षणविषयक भूमिका काय घेता येत नसेल, तर कसलं आलंय स्वातंत्र्य? अशा पद्धतीची भूमिका अनेक लोक घेत होते. आणि म्हणूनच देशातल्या अनेक लोकांनी डोमिनियन स्टेटला विरोध केला. स्वातंत्र्याचा हा दर्जा आहे, ते स्वातंत्र्य नाही अशा पद्धतीची रोखठोक भूमिका अनेक लोकांनी घेतलेली आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. मी आपल्याला परत एकदा सांगेन की 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे जवळजवळ 3 वर्ष भारतामध्ये संविधान सभेच्या माध्यमातून भारताचं संविधान तयार झालं, ज्याच्या घटना समितीचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे जवळपास संविधान आपण स्वीकारलं 26 नोव्हेंबर 1949ला आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950ला. म्हणजे 15 ऑगस्ट ते 25 जानेवारी 1950 पर्यंत भारत हा नावाला स्वातंत्र्य मिळालेला, परंतु जॉर्ज दुसरा ब्रिटिश राजा त्याच्याच अधिपत्याखाली काम करणारा होता. 26 जानेवारी 1950ला जॉर्ज दुसऱ्याचं राष्ट्रप्रमुख जो होता तो गेला आणि राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती म्हणून भारतामध्ये तयार झाले. आणि तिथून पुन्हा खरं तर प्रजासत्ताक भारत नावानं आपला देश काम करू लागला. पण 15 ऑगस्टला जे स्वातंत्र्य मिळालं असं आपण जे म्हणतोय, ते स्वातंत्र्य डोमिनियन स्टेट होतं आणि ते स्वातंत्र्य पूर्ण नव्हतं आणि ते अनेक लोकांना मान्य नव्हतं. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. भारत स्वातंत्र्य मागत होता आणि ब्रिटिश पार्लमेंटनं कायदा करून त्यांना स्वातंत्र्य दिलं.
18 जुलै 47 मी आपल्याला सांगितलं. परंतु ज्या ज्या लोकांनी ह्या डोमिनियन स्टेटला विरोध केला त्यामध्ये हसरत मोहानी हे नाव फार महत्त्वाचं नाव आहे. हसरत मोहानी हे काँग्रेसमध्ये पण होते, मुस्लिम लीगमध्ये पण होते, पण काँग्रेसची भूमिका पटली नाही म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली आणि मुस्लिम लीगची भूमिका पटली नाही म्हणून त्यांनी मुस्लिम लीग सुद्धा सोडलं. खरं तर ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे समर्थक होते, अखंड भारताचे ते समर्थक होते. भारताची जी फाळणी झाली भारत पाकिस्तान या गोष्टीनं अस्वस्थ झालेल्या लोकांमध्ये हसरत मोहानी हे नाव फार मोठं आहे. मित्रांनो, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, अगदी संविधान सभेत त्यांनी नेहरूंच्या समोर, बाबासाहेबांच्या समोर त्यांनी भाषण केले, वल्लभभाई पटेलांच्या समोर ते म्हणलेले आहेत की हे स्वातंत्र्य नाही आहे. 15 ऑगस्ट 1947ला जे मिळाले ते स्वातंत्र्य नाही, आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे, खरं स्वातंत्र्य अजून मिळालेलं नाही. त्यांचं वाक्य आहे की ट्रू इंडिपेंडन्स हॅज नॉट कम टू अस. 15 ऑगस्टचं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नाही असं म्हणणारे जे जे दिग्गज आहेत त्यामध्ये हसरत मोहानी ही एक व्यक्ती आहे. दुसरी व्यक्ती आहे जयप्रकाश नारायण, ज्यांनी क्रांती केली 1977ला. त्या जयप्रकाश नारायण हे डोमिनियन स्टेटबद्दल अजिबात समाधानी नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरूंनी अनेक ठिकाणी लिहिताना आणि बोलताना सांगितलंय की मला जयप्रकाश नारायण यांची काळजी वाटते, ते कधी आंदोलन करतील ह्याविषयी सांगता येणार नाहीये. म्हणजे जयप्रकाश नारायण सुद्धा या डोमिनियन स्टेट किंवा 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्याबद्दल समाधानी नव्हते, खुश नव्हते. उलट ते संशयास्पद भूमिका मांडत होते. म्हणजे हे स्वातंत्र्य संशयास्पद आहे असं म्हणत होते. JP आंदोलन करेल असं नेहमीनं सारखं वाटत होतं आणि ते त्याची काळजी घेत होते. CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया देशातला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी विरोधी पक्ष होता. तर त्यांनी सुद्धा हे स्वातंत्र्य खोटं आहे, हे खरं स्वातंत्र्य नाही अशीच भूमिका घेतलेली आहे. कारण ब्रिटिश जाऊन इथं जमीनदारच जर सत्तेत येत असतील, भांडवलदारच सत्तेत बसणार असतील तर हे स्वातंत्र्य नकली आहे, सर्वसामान्य लोकांचंही स्वातंत्र्य नाही, अशा पद्धतीची भूमिका CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने घेतलेली आहे. आणि म्हणून हे आझादी पूरी नाही है, सच्ची नाही है, अशा पद्धतीची भूमिका ते घेत होते. हिंदू महासभा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा पक्ष आणि संघटना, त्यांचेही लोक या स्वातंत्र्याला मानत नव्हते. त्यांनीही सांगितलेलं आहे की हे स्वातंत्र्य पूर्ण नाही, हे खरं नाही. अर्थात हे स्वातंत्र्य खरं नाही याचं म्हणण्याचं दुसरे कारण होतं, त्यांना अखंड भारत पाहिजे होता. भारत पाकिस्तान असे जे तुकडे झाले त्यामुळं सुद्धा ते 15 ऑगस्ट 1947च्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मानत नव्हते. RSSची सुद्धा हीच भूमिका होती. RSSनं सुद्धा 15 ऑगस्ट 1947चं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नाही अशाच पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. महात्मा गांधींनी काय भूमिका घेतली होती तर तेही समजून घ्यायला हरकत नाही. महात्मा गांधी म्हणायचे डोमिनियन स्टेट आहे परंतु हे जास्त काळ राहू नये अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते ठीक आहे, डोमिनियन स्टेट तर डोमिनियन स्टेट, काही हरकत नाही, अशा पद्धतीची बाबासाहेबांची भूमिका होती. मित्र हो, 15 ऑगस्ट 1947च्या समर्थनामध्ये काँग्रेस होती आणि विरोधामध्ये CPI, हिंदू महासभा, जयप्रकाश नारायण, RSS आदी संघटना होत्या. म्हणजे फक्त उजव्याच संघटना होत्या असं नाही, डाव्या सुद्धा अतिशय होत्या. आणि त्यामध्ये आणखी एक पक्ष फार महत्वाचा आहे आणि तो पक्ष म्हणजे RCPI, रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. हे पक्ष 15 ऑगस्ट 1947च्या स्वातंत्र्याच्या विरोधात होते. मी आत्ताच आपल्याला सांगितलं हसरत मोहानी फार मोठं नाव आहे. त्यांचं खरं नाव आहे सय्यद फसल उल हसन. हे लखनौचे, उत्तर प्रदेशमधले आणि फार मोठे कवी होते. ते फार मोठे शायर होते आणि कवी म्हणून ते हसरत मोहानी या नावानं लिहित होते आणि तेच नाव त्यांना चिकटलेलं आहे. आपल्याला सहज म्हणून सांगेन, उर्दू प्रसिद्ध कवी आहेत हसरत मोहानी. चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है, ही गझल या हसरत मोहानींची आहे. गुलाम अलीपासून ते अगदी भारतातल्या अनेक दिग्गजांनी ही गझल गायलेली आहे आणि ती आजही लोकप्रिय आहे. ही गझल हसरत मोहानींची आहे. इन्कलाब जिंदाबाद हा नारा हसरत मोहानींचा आहे. सय्यद हसन एवढंच नाही तर पूर्ण स्वातंत्र्याची पहिली मागणी करणारे हे हसरत मोहानी आहेत.
आणि मी आत्ताच सांगितलं 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि 20 ऑगस्ट 1947ला नेहरूंच्या समोर त्यांनी सांगितलेलं आहे हे स्वातंत्र्य मान्य नाही, हे स्वातंत्र्य खरं नाही आणि हे स्वातंत्र्य वास्तविक नाही. मित्र हो, अशा पद्धतीनं आपण सांगितलं की सीपीआयचा विरोध होता. त्याचंही तेच कारण होतं की जर जमीनदार आणि भांडवलदार देशातले ब्रिटिश जाऊन जर हे येत असतील, तिथं व्यापारी येत असतील सत्तेमध्ये, तर हे कसलं स्वातंत्र्य आहे? कामगारांचं, कष्टकऱ्यांचं, गरिबांचं, वंचितांचं हे स्वातंत्र्य नाही, कारण ते त्या सत्तेमध्ये नाहीत. आणि म्हणून ही आझादी छोटी आहे असं सीपीआय म्हणत होती. परंतु सीपीआयचे जे प्रमुख होते ते होते पी.सी. जोशी. हे 1 नंबरचे देशातले नेते होते आणि 2 नंबरला होते बी.टी. रणदिवे. रणदिवे हे स्वातंत्र्याच्या विरोधात भूमिका घेत होते, पण पी.सी. जोशी जे आहेत सीपीआयचे प्रमुख, ते मात्र नेहरूंच्या जवळचे होते आणि थोडेसे मवाळवादी किंवा समंजसवादी असल्यामुळं ते जाहीरपणाने याच्यावरती काय बोलत नव्हते. भवानी सेन नावाचेही एक सीपीआयचे नेते आहेत, ते या स्वातंत्र्याच्या विरोधात उघड बोलत असायचे. मित्रांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पूर्ण भारतामध्ये साजरा होत होता, पण कॉम्रेड डांगे कुठे होते त्यावेळेला? तर कॉम्रेड डांगे हे मॉस्कोमध्ये होते. 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्या दिवशी कॉम्रेड डांगे मॉस्कोत गेले होते. 16 तारखेला त्यांची भेट होती आणि ती भेट आंद्रेई इदानोव आणि मिखाईल सुस्लोव यांच्याबरोबर भेट होती. हे जो इंद्राई इदानोव्ह आणि मिखाईल सुस्लोव आहेत, ते स्टॅलिनचे खास विश्वासू होते. भारताच्या स्वातंत्र्याबद्दल नेमकी कम्युनिस्ट पार्टीची भूमिका काय असली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी कॉम्रेड डांगेंना तिकडे बोलवलं होतं आणि ते तिकडे गेले होते. मित्र हो, हा जो काही 15 ऑगस्ट 47च्या संदर्भातला असंतोष आहे, ते व्यक्त करणाऱ्यामध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाचं नाव मी आपल्याला सांगणार आहे आणि ते म्हणजे विष्णुप्रसाद राभा. विष्णुप्रसाद राभा हे RCPI म्हणजेच रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे आसामचे नेते होते. आणि हे आसामचे नेते यांनी ये आझादी झूठी हैचा नारा दिलेला आहे. ही जी रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी आहे, तिचा संस्थापक कोण आहे माहित आहे? सौमेंद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांचा पुतण्या आहे हा. सुधींद्रनाथ टागोरांचा मुलगा आहे. तर यांनी हा पक्ष स्थापन केला आणि या रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे विष्णुप्रसाद राभा हे आसामचे प्रमुख होते. त्यांनी 15 ऑगस्ट याच दिवशी दिघेली, आसाममधलं एक गाव आहे दिघेली, या दिघेलीमध्ये काळे झेंडे दाखवले आणि स्वातंत्र्याचा निषेध केलेला आहे 15 ऑगस्टलाच. आणि त्यांनी जी घोषणा दिली ती फार महत्वाची आहे. ते तिकडच्या भाषेत म्हणत होते, आसामी भाषेत, ये आजादी झूठा है, सिर्फ चमडा बदला है. ये आजादी झूठा है, सिर्फ चमडा बदला है किंवा सिर्फ चमडे में बदलाव आया है. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जे स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्याचा काळे झेंडे दाखवून 15 ऑगस्टलाच निषेध रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं केलेला आहे आसाममध्ये. आणि अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्रातले एक प्रमुख होते, विचारवंत होते, चळवळीतले कार्यकर्ते होते, नेते होते. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजत होत्या. कम्युनिस्ट पार्टीचे जे नेते मी आता नाव घेतलं, जे पी.सी. जोशी ते मवाळ होते, पण बी.टी. रणदिवे हे आक्रमक होते आणि हे स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हतं. बी.टी. रणदिवे यांच्या क्लासमध्ये अण्णाभाऊ साठे शिकलेले आहेत, बसलेले आहेत. अनेक विचारकण बी.टी. रणदिवेंच्याकडून अण्णाभाऊंनी घेतलेले आहेत. कॉम्रेड डांगेप्रमाणेच बी.टी. रणदिवे अण्णाभाऊंना अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखत होते. आणि त्यामुळं कम्युनिस्ट पक्षामध्ये मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात काय चर्चा चालते हे अण्णाभाऊंना रोज कळत होतं. आसाममध्ये निदर्शनं झाली, स्वातंत्र्याचा निषेध झाला, ये आजादी झूठा है आणि सिर्फ चमडे में बदलाव है, ही घोषणा अण्णाभाऊंच्या पर्यंत आलेली होती. हा निषेध अण्णाभाऊंच्या पर्यंत आलेला होता आणि म्हणून आपली मुलं 15 ऑगस्टला सगळी रोषणाई बघून पोहोचल्यानंतर अण्णाभाऊंचं मन रमत नव्हतं.
कारण त्यांना रोषणाई दिसत होती. उंची उंची गाड्यातून आणि उंची उंची वस्त्र परिधान करून एन्जॉय करायला नरिमन पॉइंटला आलेली श्रीमंत भांडवलदारांची मुलं ते बघत होते. आणि फुटपाथवरती हे काय चाललंय म्हणून दारिद्र्यात खितपत पडलेले फुटपाथवरचे भिकारी लोक, गरीब लोक, कामगार लोक, वंचित लोक त्यांनाही अण्णाभाऊ बघत होते. आणि म्हणूनच 15 ऑगस्टची रात उजडली आणि अण्णाभाऊ साठे आपल्या निवडक मित्रांना घेऊन दोस्तो आझाद मैदानावर आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी निदर्शन करण्याचं त्यांनी ठरवलं. एवढंच नाही तर त्यांनी निदर्शनं केलेली आहेत. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, ही ती घोषणा आहे. कारण त्यांनी 15 ऑगस्टच्या रात्री सुद्धा भूकी जनता रस्त्याच्या फुटपाथवर, मुंबईच्या फुटपाथवर बघितली होती. आणि म्हणून त्यांनी सिर्फ चमड़े में बदलाव आया है अशा पद्धतीची घोषणा न देता ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, अति अतिशय सभ्य आणि मार्मिक अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. मित्रांनो, मला आपल्याला हे सांगायचं आहे की ही घोषणा दिली हे मी आपल्याला ठासून सांगितलं, पण दिली की नाही याला पुरावा काय आहे? काही लोक तर म्हणतात हे झालंच नाही, परंतु झालं म्हणणारे लोक आहेत. नांदेडचे शाहीर जंगम यांनी एक मुलाखत दिलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अण्णाभाऊंनी ही घोषणा दिलेली आहे. अण्णाभाऊंनी आझाद मैदानावर निदर्शनं केलेली आहेत आणि त्या निदर्शनामध्ये मी स्वतः सहभागी आहे. 90-92 वर्षाचे होऊन शाहीर जंगम यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी मुलाखतीत सांगितलं, मी होतो त्यामध्ये. मग जो माणूस अण्णाभाऊंचा सहकारी आहे, जो माणूस आझाद मैदानावरती त्या घोषणा देण्यामध्ये आहे, त्या माणसावर आपण नाही विश्वास ठेवणार. एवढंच नाही तर आणखी एक अतिशय महत्त्वाचा पुरावा मी आपल्याला देतोय. मित्रहो, लाल निशान पक्षाचे यशवंत चव्हाण तथा कॉम्रेड यशवंत चव्हाण हे एक फार मोठे नेते होऊन गेलेले आहेत. तेही वयाच्या 90-92व्या वर्षी निधन झालेलं आहे. कॉम्रेड यशवंत चव्हाण आणि काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण अशी दोन महत्त्वाची माणसं आणि नावं महाराष्ट्रामध्ये आहेत. तर हे जे कॉम्रेड यशवंत चव्हाण आहे ते कराडला येत असत आणि मी कराडमध्ये जिथं विद्यानगरला राहतो त्याच्या शेजारीच प्राध्यापिका डॉक्टर सुमन पाटील यांचा बंगला आहे. ते त्या सुमन पाटील मॅडमच्या घरी येत असायचे. आणि जेव्हा मला समजलं की कॉम्रेड यशवंत चव्हाण हे सुमन पाटील यांच्या घरी येतात, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मॅडम, पुन्हा जर कधी कॉम्रेड यशवंत चव्हाण आले तर माझी कृपा करून त्यांच्याशी भेट घालून द्या. आणि एक दिवस खरोखरच कॉम्रेड यशवंत चव्हाण सुमन पाटील मॅडम यांच्या घरी आले. सुमन पाटील मॅडमनी माझ्या घरी निरोप पाठवला. त्यांच्या घरातली एक कामगार व्यक्ती माझ्याकडे पाठवली. मी योगायोगानं घरी होतो. मला त्यांनी बोलवून घेतलं आणि कॉम्रेड यशवंत चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही गोष्ट खरी आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या पुढाकारानं मुंबईच्या आझाद मैदानावर ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है अशा प्रकारची घोषणाबाजी झालेली आहे. स्वातंत्र्याचा निषेध झालेला आहे. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये निषेधार्थ निदर्शनं झालेली आहेत. परंतु ही निदर्शनं सुरू असतानाच कोणाला तरी निरोप कळाला पार्टीमध्ये, विशेषतः ती PC जोशीच असतील किंवा त्यांचे कोणीतरी सहकारी, की अण्णाभाऊ साठे आझाद मैदानावरती निदर्शनं करायला गेलेली आहेत, ही आझादी झुटी आहे म्हणत आहेत. त्यावेळेला कोणीतरी आलं आणि त्यांना सांगितलं निदर्शनं वगैरे घोषणाबाजी थांबवा, जेवढं झालंय तेवढं ठीक आहे, आता पुढं काही करू नका, अशा पद्धतीचा पार्टी प्रमुखांचा आदेश घेऊन तिथं एक कार्यकर्ता आल्यामुळं तिथून पुढं निदर्शनं थांबवण्यात आली. पण निदर्शनं झाली का? तर झाली. पुन्हा पोलीस स्टेशनवर जायचं होतं, कलेक्टर ऑफिसवर जायचं होतं का? तर जायचं होतं, पण कोणीतरी थांबवलं, त्यांना निरोप दिला की करू नका. कारण PC जोशी हे नेते आहेत, ते मावळवादी आणि थोडंसं नेहरूवादी असल्यामुळं थांबवलं. पण एक गोष्ट जरूर सांगेन की PC जोशीच्या नंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची सूत्र जेव्हा BT रणदिवेंच्याकडे आली, त्यावेळेला रणदिवे यांनी अनेक ठिकाणी जाहीरपणानं 15 ऑगस्ट 1947चं स्वातंत्र्य ही आझादी झूठी आहे अशा पद्धतीची रोखठोक भूमिका त्यांनी यापूर्वी घेतलेली आहे. मित्रांनो, मला वाटतं की एवढी सगळी चर्चा केल्यानंतर आपण सगळ्या जाणकार लोकांनी समजून घ्यायला पाहिजे की ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है हे मुंबईमध्ये निदर्शनं झालेले आहेत. स्वातंत्र्याचा निषेध झालेला आहे आणि तो निषेध खरं तर तो निषेध आहे ब्रिटिश
राजाचा निषेध आहे, जॉर्ज दुसरा त्याचा निषेध आहे की तुम्ही आम्हाला काय दिलं हे स्वातंत्र्य नकली आहे, हे स्वातंत्र्य बिगडी आहे, हे पूर्ण स्वातंत्र्य नाही, हे गरिबांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं स्वातंत्र्य नाही, दलितांचं स्वातंत्र्य नाही, वंचितांचं स्वातंत्र्य नाही, अशी त्याच्या मागची भूमिका आहे. मला वाटतंय अण्णाभाऊंनी घेतलेल्या या भूमिकेचं इथून पुढे सर्वांनी समर्थन करावं आणि मी जे पुरावे सांगितलेले आहेत याच्याबद्दल जर काही कोणाला आक्षेप असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर आपण मांडावं, बोलावं, लिहावं. जाता मी सांगेन. आणि जर माझी भूमिका आवडली असेल तर या चॅनेलला, लोकसंवाद चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय भारत, जय संविधान. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.